आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आता प्रथमेश नेरुळकरची जबाबदारी सेकंड ओव्हरमध्ये त्याच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी मात्र पार पाडली जाईल का हे महत्त्वाचं आहे. एक चौकार आलाय इथे पहा, डिफेन्सिव्ह भूमिका घेतली आहे, बॉल मागे चाललाय, फिल्डर बॉलच्या मागे येतोय, एक रन पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. जस्ट ओनली 1 ओव्हर देअर, सिंगल आली, टीमची टोटल सिंगलने पुढे चालली आहे. धावसंख्या झाली 17, 17 for 1, 17ला 1. शिवन्य 11 आधी टीम. बॉल अजूनही या ओव्हरचे 2 बाकी आहेत. यस, तर 2 मिनिटं नक्कीच ज्यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय सुजित तात्या यांचं इथे आगमन होतंय, ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो. आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, अध्यक्ष धर्मवीर माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, सुजित पाटील उर्फ तात्या. सुजित तात्यांचं इथे आगमन होतंय या व्यासपीठावरती. धन्यवाद, स्वागत आहे तात्या आपलं. त्याचबरोबर राकेश शेठ पाटील हे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आम्ही आतुरतेने तात्यांची वाट पाहत होतो आणि आज मात्र सुजित पाटील उर्फ तात्या इथे आज आलेल्या. सुजित तात्या, खऱ्या अर्थाने तुम्ही आलात. दरवर्षी आपण नेहमीच आपली आतुरतेने वाट पाहत असतो आणि यावर्षी नक्कीच आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. समाधान भोईर जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने दादांचं इथे आगमन झालेलं आहे. सुजित तात्यांचं, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून आज सुजित तात्या इथे उपस्थित झालेले आहेत. समवेत आपण पाहतो राकेश शेठ पाटील देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. राकेश भाई, आपलं देखील स्वागत आहे. आलेले सर्व सन्माननीय पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून वळूया आपण मॅच कडे. मॅच सध्या सुरू आहे. पेंदर आणि आदई या 2 टीमच्या दरम्यान आलेल्या आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी, एकीकडे शिवन्य 11 आदई टीम मैदानामध्ये खेळते, त्यांच्या विरुद्ध जीवा 11 गावदेवी पेंदर. लॉफ्ट केला, यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, समोर कव्हर्समध्ये फिल्डर सिंगल, 1 धाव येते. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना धावा झाल्या 18. महत्वाची जबाबदारी आज संपूर्ण संदीप पाटील सरांच्या खांद्यावरती आहे आज अँकर या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचितरित्या सत्कार करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आज भरपूर दिवसानंतर खरं तर सुजित शेठ पाटील यांची गाठभेट होतीये. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होताना पाहायला मिळतो प्रथमेश नेरुळकर. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेस उंची मात्र देण्याचा प्रयत्न केला गेला होता बॉलरकडून. सुशांत शेळकेला बीट केला, बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीम आदईने धावा बनवल्यात 18, 18. लॉस ऑफ 1 विकेट. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर रायगड मध्ये बऱ्याच वेळा सुजित तात्यांना आम्ही पाहिलेला आहेत. अनेक स्पर्धांमध्ये तात्यांची रॉयल एंट्री आम्ही पाहत असतो आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये सुजित तात्यांचं आगमन झालेलं आहे. समाधान यांनी आम्हाला सांगितलं होतं की आज सुजित तात्यांचं आगमन इथे होणार आहे आणि नक्कीच तात्या तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचा आभार. पाहायला गेलं तर धर्मवीर माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष देखील आहेत, काल्हेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि त्याचबरोबर एक समाजसेवेचा वारसा ज्या व्यक्तिमत्वाच्या नसा नसामध्ये भरलेला आहे असे लाडके व्यक्तिमत्व सुजित तात्या, आपलं मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. क्रिश कोपरकर तयार होते बॉलिंग मार्क वरती.
पहिलाच बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत त्याला मात्र बीट होईल का नाही प्रथमेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कमालीची फिल्डिंग होणं फार महत्वाचं आहे. एक यजमान म्हणून आपण संघ ज्यावेळेस मैदानामध्ये उतरवतो ज्यावेळेस आपली टीम मैदानामध्ये खेळते ना त्यावेळेस आपल्याला पाहण्यासाठी आपल्या गावातील सर्व प्रेक्षक मैदानामध्ये आलेले असतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी. इथे देखील लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु टॅप केलेला बॉल सरळ बॉलरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल येतोय. क्रिश कोपरकर अंडर 19चा खेळाडू आहे. पुढच्या वर्षी निश्चितपणे ट्रायल मात्र त्याला मिळेल ISPL साठी ब्लू तिकीटसाठी तो प्रयत्नशील असणार आहे आणि प्रयत्नशील असेल संपूर्ण रायगड क्रिश कोपरकरला ISPL मध्ये पाहण्यासाठी. समोर ड्राईव्ह केलाय बॉल पुन्हा एकदा फिल्डरकडे चाललाय सिंगल एक धाव आली आहे. आर्यन पेंदर टीमचा हा महत्त्वाचा क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. जबाबदारी त्याच्या देखील खांद्यावरती आहे आणि आज या क्रिकेटवरती प्रेम करणारे अनेक व्यक्तिमत्व स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला आजही आठवते ज्यावेळेस मंगलमूर्ती नवी मुंबईची टीम सरसळून अनेक खेळाडू RC पाटील फाउंडेशन ट्रॉफीमध्ये खेळायचे त्यावेळेस सुजित तात्यांचा खेळ त्या ठिकाणी आम्ही पाहिलाय. फुलटॉस बॉल कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप झाली आहे. लॉंग लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार. आता देखील केंद्रीय राज्यमंत्री चषकाची स्पर्धा भरपूर चर्चेत आहे. सुजित तात्या पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी. इथे देखील बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिला फिल्डर पासून दूर आहे. सिंगल एक धाव पूर्ण केले. दुसरीसाठी प्रयत्न होतात. विकेट किपरकडे थ्रो झालाय. रन मिळणार 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. धावा झाल्या 27ला एक विकेट गमावला. यश पाटीलला मात्र जावं लागले माघारी. क्रिश कोपरकर स्वतः त्याचे वडील सुनीलजी कोपरकर ते सामना पाहत आहेत स्वतःच्या मुलाचा. त्यांना देखील अभिमान असेल आपल्या मुलावरती ज्यावेळेस एखाद्या अंडर 19चा खेळाडू जो आपलाच मुलगा असावा पुढील वर्षी ISPL मध्ये खेळेल. एक चांगला प्लॅटफॉर्म अंडर 19च्या खेळाडूंना मात्र उभं केलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय. मिड ऑन मध्ये फिल्डर स्वतः क्रिश कोपरकर पोहोचतोय तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 28. पहिल्या 3 ओव्हरमध्ये हात खोलण्याची संधी मात्र दिलेली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र जवळजवळ संपलाय आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या 28. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10. टीमची टोटल 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवन्य 11 आदई 1 विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवरती आता 4थ्या ओव्हरची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली जाईल हे मात्र पाहणं उत्सुकतेत राहील. कारण सॅम भोईर आता मात्र थोडीशी विश्रांती करतोय. सुजित तात्यांसोबत तो सध्या चर्चा करताना पाहायला मिळतोय. गेली 2 वर्ष. यस तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी कारण आज बेलात बेल काढून अजून पुढील कार्यक्रमांसाठी त्यांना प्रस्थान करायचं आहे. खऱ्या अर्थाने तात्या यावं आपण सुजित तात्यांचा आपण इथे एक विशेष सन्मान घेतोय. वेलात वेल काढून आज या स्पर्धेमध्ये जीवा भोईर गावदे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज तात्यांचं आगमन पाहिलं, उपस्थिती पाहिली आणि खऱ्या अर्थाने तात्या तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. मी प्रवीण भोईर आणि नितीन भोईर, सचिन भोईर, रोशन आंगरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय लोकप्रिय व्यक्तिमत्व, आदरणीय समाजसेवेचा वारसा असणारे व्यक्तिमत्व, धर्मवीर माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुजित तात्या यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय.
आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आपला आभार. त्याचबरोबर राकेश भाई यांचं देखील सन्मान आम्ही इथे घेतोय. राकेश भाई आपण देखील यावं. वेळात वेळ काढून तात्या तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार. गेल्या वर्षी आम्ही किरवली नाईटला देखील तात्यांची एंट्री पाहिली होती. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक या वर्षी देखील तो थाट आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी इथे आज जीवा भोईर गावदे चॅम्पियन्स ट्रॉफी तात्या 7 दिवसाचा थरार आहे. 48 संघ इथे खेळताना आपल्याला दिसतात आणि आज विशेष आपण आलात त्याबद्दल आपला आभार. पुन्हा एकदा संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने तात्या जरा 2 शब्द काय बोलले तर बरं होतील. जरा या स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्याकडून. ओके, थँक्यू. कारण पुढील कार्यक्रमासाठी तात्यांना नक्कीच प्रस्थान करायचं आहे. परंतु प्रेम काय असतं, जीवाला काय असतं, मित्र प्रेम कसं असावं याचं उदाहरण समाधान भोईर आणि गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण आयोजकाने दिलेला आमंत्रण आणि तो आमंत्रण स्वीकारून मात्र ते आज इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच संदीपजी पाटील सर. अतिशय चांगल्या रीतीने आणि पारंपरिक रीतीने आपण सुजित तात्यांचा सन्मान या ठिकाणी केलात. आपला आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतो. सुजित शेठ, तात्या शेठ अर्थातच भिवंडी विभागातील एक दमदार समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि एक सर्वोत्तम क्रिकेट प्रेमी, क्रिकेटवरती भरपूर प्रेम त्यांचं राहिलं आहे. ही सुजित शेठ तात्या यांची संपूर्ण गाड्यांची ताफा आज मात्र मैदानावरून पुन्हा एकदा प्रस्थान करते. खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मॅचकडे आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. महेश पाटीलच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला आणि पहिला बॉल वाईड आल्यानंतर त्यानंतरचा बॉल विकेट मिळवून चालले आपल्या टीमसाठी. भरपूर मोठी ही फौज आज सुजित तात्यांसोबत आपल्याला पाहायला मिळाली आणि समाधान भोईर यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ पेंधरच्या विनंतीला मान देऊन आज तात्या शेठ या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत.